कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय 10 मे रोजी आदेश देणार। आंध्र प्रदेशातील एनटीआर पोलिसांकडून 8 कोटींचा घबाड जप्त, 2 जण पोलिसांच्या ताब्यात। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं बुधवारी पुन्हा एकदा पीओके हा भारताचा भाग असल्याचं वक्तव्य। याआधी जयशंकर यांनी भारतीय पीओकेला विसरलेले नाहीत, लोकांना ते पुन्हा देशात आणायचंय असं विधान केलं होतं। भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना बंगळुरू पोलिसांचं समन्स। भाजप कर्नाटक युनिटनं केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल पोलिसांची कारवाई। मुंबई इंडियन्स आयपीएलमधून आउट, प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारा पहिलाच संघ। गुगल कंपनीकडून भारतात अँड्रॉइड युजर्ससाठी पर्सनल गुगल वॉलेट सेवा सुरू। याच्या मदतीनं नागरिकांना महत्त्वाच्या गोष्टी डिजिटली स्टोअर करता येणार। अपहरण प्रकरणी जेडीएस नेते एचडी रेवण्णा यांना 14 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। महिलेच्या अपहरणाच्या आरोपाखाली रेवण्णा यांना अटक। 3 वर्षात कुटुंबाची घरगुती बचत 9 लाख कोटींनी घटली। महागाई वाढल्यामुळे बचतीवरती विपरीत परिणाम, केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाचा अहवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।